मी असं म्हणेन की 135वी बाबासाहेबांची जयंती आहे. राज्यामध्ये बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा आणि लोकांमध्ये सुद्धा बाबासाहेबांबद्दलचा असणारा एकंदरीत स्वीकार हा वाढत चाललेला आहे. घोषणाबाजीचं असणारं युद्ध संपलं. मी असं म्हणेन खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचं युग सुरुवात झाली अशी परिस्थिती आहे किंवा विचार. बाबासाहेबांनी आपले भारताचे संविधान लिहिले. जय भीम, जय संविधान. मूलभूत कर्तव्य: घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्शांचा, राष्ट्रीय ध्वजांचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शांचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन करणे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे. आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे व महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतींचा त्याग करणे. आपल्या समक्षीय संस्कृतीचा सौभाग्यशाली वारसा जतन करणे. वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवन यांसारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे व त्यात सुधारणा घडवून आणणे आणि सजीव प्राण्यांविषयी दया बाळगणे. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता आणि सुधारणावाद विकसित करणे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे. व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चमतात पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सत्ता उन्नतीत होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे. पित्याने अपत्यास अथवा पालकाने पाल्यास वय वर्ष 6 ते 14 पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. मूलभूत हक्क: समतेचा हक्क. कलम 14 ते 18. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. कलम 14. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणांसाठी भेदभाव केला जाणार नाही. कलम 15. सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्यांची समान संधी. कलम 16. अस्पृश्यता निवारण आणि त्याच्या आचरणावर बंदी. कलम 17. शैक्षणिक आणि लष्करी पदव्या वगळता इतर पदव्या रद्द. कलम 18. नंबर 2. स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19 ते 22. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सभा भरवणे, संस्था किंवा संघटना स्थापन करणे, संचार, वास्तव्य आणि व्यवसाय या 6 स्वातंत्र्याच्या अधिकारांचे संरक्षण. कलम 19. गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंबंधातील संरक्षण. कलम 20. जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. कलम 21. प्राथमिक शिक्षणाचा हक्क. कलम 21A. काही बाबतीमध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. कलम 22. शोषणाविरुद्धचे हक्क. कलम 23 ते 24. मानवी व्यापार आणि वेठबिगारीवर बंदी. कलम 23. बालकांनी कारखान्यात काम करण्यावर बंदी. कलम 24. नंबर 4. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. कलम 25 ते 28. सतत वेगबुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. कलम 25. धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. कलम 26. कोणत्याही धर्माला चालना देण्यासाठी सक्तीने कर देण्यापासून मुक्ती. कलम 27. काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा उपासना सक्तीने करण्यापासून मुक्ती. कलम 28. नंबर 5. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 ते 30. अल्पसंख्याकांची भाषा, लिपी आणि संस्कृती याचे संरक्षण. कलम 29.
शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क। कलम 30 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क। कलम 32 मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आणि बंदी, प्रात्यक्षिकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण आणि अधिकारपुच्छा कलम 32 यासारखे आदेश पारित करून घेण्याचा हक्क। कलम 32 नमो तस्स भगवतो अरहतो। मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानते। आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। इथं पर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। कीर्तिवंत तू जगी दिव्य प्रभरत्न, सफल केले जिद्दीने सारे तू प्रयत्न। तुझी विचारधारा अखंडतेचा नारा, आसमंती घुमे हा निनाद, स्पंदनाची पुकारे साथ। बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, जिंदाबाद 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 जिंदाबाद। भारतरत्न, विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व, मूकनायक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय 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 भीम। महिलांना आवाज दिला, सोडवून रूढीच्या